तर मॅच इथे स्टार्ट होते. आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. प्रणय गरत आपण पाहतोय स्ट्रायकिंग वर आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय गरत आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक गरत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि सुरुवात जर पाहिली तर गोलंदाजीने विप्लेश घरत करताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी संघाच्या कर्णधार भूमिकेमध्ये आपण पाहिलं विप्लेश यांना प्रयत्न आहे. इथून हा सामना आपल्या बाजूने झुकवला जाईल. परंतु यावेळेस आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आहे. दिशा दिले, थोडस मिसफिल्ड झाली त्या ठिकाणी कारण की गतिवान चेंडू होता आणि या चेंडूला सरळ दिशा दिली. 4 रनसाठी चौकार येते आणि या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर ओपनिंग केली जाते चौकाराने. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्ज झालाय विप्लेश. यावेळेस पुन्हा एकदा खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहावे. क्षेत्ररक्षक गडबड केले आणि ही गडबड महागात पडेल असं मी म्हणेन कारण की यावर देखील चौकार आले. आधी ऑन साइड रिजन मध्ये थोडस क्षेत्ररक्षण खराब, चौकार आली. आता मात्र आपण पाहतोय कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय थोडस क्षेत्ररक्षण खराब आणि आणखीन एक चौकार. म्हणजे ज्या 8 धावा आलेल्या आहेत त्या कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षणामध्येच इथे मात्र आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक, वाह काय जबरदस्त झेल टिपलाय. अगदी आपल्याला पाहायला मिळतोय सूर्यनारायण देखील अगदी चेहऱ्यावर आलं होतं परंतु चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी गॅदर केला गेला आणि झेल देखील टिपला गेलाय. कडी बाद. नयन घरत म्हणजेच आमचा नयन अंबाला यासाठी आपण पाहतोय कॅश प्राइज लावलेत. जर लगातार 3 षटकार आले तर विनय घरत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि 3 चेंडू जर डॉट आले तर 1000 रुपये यतीन पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच कामगिरी करा किंवा कामगिरी करू नका तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. हे अंबालाचं फॉर्म आहे, मी म्हणेन अंबालाचं फॉर्म आहे. इथून आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी टाकलं जाईल. चौथ्या चेंडूवर नक्कीच विकेट मिळवलाय. यावेळेस जर पाहिलं तर फटका सजवलाय, रन्स मात्र येणार नाहीये. बॅटला लावणं या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहिलं. बॅटला लावल्यानंतर आपण ती स्कीम ठेवलेली नाहीये. जर पूर्णपणे डॉट होतोय तर तुम्हाला पैसे मिळतील. यावेळेस आपण पाहतोय चेंडू असेल शेवटचा. हो खूप चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच जमवले. दुसऱ्या वेळचा प्रयत्न असेल का? मात्र नाही, एकच रन्स. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 9 धावा आतापर्यंत लागले जात आहेत.
इथे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे, चुकले गेले आहेत. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय पहिला चेंडू जो आहे तो बॅट मधून रन्स येत नाहीये, चुकले गेले आहेत पूर्णपणे मी म्हणेन. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा चेंडू या ठिकाणी लगातार 2 चेंडू निर्धाव. आता मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी 750 रुपये आलेले मी म्हणेन. इथून जर एक चेंडू जर चुकलात तर तब्बल 1000 रुपये नक्कीच येईल. आगळं वेगळं बरीच पारितोषिक आहे, कारण की अपेक्षा नाही नयन बाबू कडून चेंडू चुकण्याच्या, कमी चुकतोय परंतु आज काय झालंय हे नक्कीच आणि ही संधी या ठिकाणी नक्कीच गमावली गेली. आपण पाहतोय यावेळेस रन्स मात्र कंप्लीट केले जातील. 2 धावांनी धावसंख्या या स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. एकंदरीत 11 धावा. आपण पुन्हा एकदा पाहूयात. चौकार येईल, 4 धावा येतील. खूप चांगला फटका पाहायला मिळाला आणि या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग दर्शवत असताना नयन बाबू आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग केले. आतापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय, परंतु रन्स या ठिकाणी येताना गरज आहे आपल्या संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगला चेंडू मी म्हणेन. या चेंडूला पकडलाय, फेकलाय, तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी काढली जाते. एकंदरीत धावांची संख्या पाहिली तर 17 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. तर 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 17 धावा या लागल्या जात आहेत आणि उर्वरित 3 षटक अजूनही बाकी आहेत. आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे, या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हा महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. आपलं घरत परिवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपली नवली हे 2 संघ. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि इथे मात्र माघारी परतावा लागेल. गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय ध्रुप गरज चांगला चेंडू आणि सरळ पायावर आदळला. पंचांकडे अपील केली आणि इथे मात्र आपण पाहतोय गडी बाद.
इथून आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते एकंदरीत 17 धावा. 17 वर खतरा नक्कीच आलेला आपल्याला पाहायला मिळाला. ग्रुपच्या गोलंदाजीतून खूप चांगली गोलंदाजी त्यांनी दर्शवली. नवीन फलंदाज नितेश गायकवाड म्हणजेच किट्टो या ठिकाणी येतोय. किट्टोचं सकाळचं फॉर्म खूप चांगलं होतं. चांगली फलंदाजी किट्टोने केली होती. परंतु यावेळेस जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय किट्टो. दुसऱ्या बाजूला फलंदाज मिस्टर प्रतीक घरत आपल्याला पाहायला मिळतोय. डावखरे आताचा फलंदाज आहे. यावेळेस आपण पाहतोय ध्रुव खूप चांगली गोलंदाजी इथे दर्शवताना गरज आहे या गोलंदाजीची. एकच धाव दिलाय आतापर्यंत. 3 चेंडू मागे 1 विकेट जरूर मिळालाय. इथून थोडासा उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला परंतु हा स्टंपाच्या खूप बाहेर वाईट लाईनच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिला तर अतिरिक्त धाव येताना आपण पाहतोय उद्याच्या दिवसात अगदी मेजबानी आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी अगदी प्रत्येक खेळाडूंसाठी भोजन उपलब्ध करून दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर NPL ही स्पर्धा अगदी वर्षाने येते आणि वर्षाने खूप उत्साह आपण पाहतोय. इथे ध्रुवचा उलटा जज करण्याचा प्रयत्न होता आणि उलट जज खूप कठीण असतं हेच मात्र आपल्याला माहित पडलं. इथून आपण पाहतोय प्रत्येक जण उलट जज करत नाहीये पण करताना कुठेतरी ध्रुवने देखील कॉन्फिडन्स लावला होता की मी इझिली हा डन करेल. पण तो कुठेतरी आपण पाहिला हा चुकला गेला आणि एक विकेट मिळवता मिळवता नक्कीच आपण पाहतोय तर आपण पाहतोय या ठिकाणी धावसंख्या स्कोर कार्ड वर लागले जात आहेत 20 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत नक्कीच पोहोचताना पाहायला मिळालं नाही. सिंगल रन्स आणखीन एकदा मिळते. सिंगल्सने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते ती म्हणजेच 21 रन्स 21 धावा. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही उर्वरित 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फलंदाज प्रतीक घरत बॅट मारण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण केले. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतायत. या दुहेरी धावांनी धावसंख्या ही लागली जाते 23 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर पाहायला मिळेल इथून ब्रिजेश आलायत गोलंदाजी ट्रॅक वर. पहिला चेंडू जर पाहिलं तर खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु जास्त बाहेर आहे त्यामुळेच जर पाहिलं तर हा चेंडू पंच दर्शवतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव मिळेल. तुम्ही पाहताय चेंडूला फिरवलाय. चेंडू फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय परंतु चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला पकडलंय फेकलंय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर.
खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय पायामध्ये चेंडू टाकला होता. इथून जर पाहिलं तर चेंडूला अडवण्याचं काम केलंय चांगले क्षेत्ररक्षण, परंतु यावेळेस चेंडू निघून जाईल सीमा रेषेपार. प्रयत्न केले होते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर पाहिलं तर चेंडूला मैदानामध्ये टाकलं होतं, पण कुठेतरी नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक आणि हा चेंडूवर मिळतायत 4 धावा. धावसंख्या 30 धावा आतापर्यंत. आपण पाहतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत, जाणीव आहे. ऑनसाइड रिजन मध्ये जास्त क्षेत्ररक्षक इथे सजवले जात आहेत. ऑफसाइड रिजन मध्ये ऑफसाइड एरिया जर पाहिली तर पूर्णपणे खाली आहे. कव्हर एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हर पूर्ण खाली आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंट रिजन पूर्ण खाली आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय ऑनसाइड रिजन मध्ये रन येत असताना आणखीन एक सिंगल रन्स आले आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा 31 रन्स. ऑन दी बोर्ड. 31 धावा झाल्या आहेत. ब्रिजेश पुन्हा एकदा यावेळेस अगदी लांबून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी एज लागली. प्रयत्न केले होते त्या ठिकाणी यष्टीरक्षकांनी चेंडू पकडण्याचा, परंतु आपण पाहतोय यश आलं नाही. सिंगल रन्स आणखीन एकदा मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 32 धावा 32 रन्स. 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. किटो वेस्ट पुन्हा एकदा बॅटर ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने खूप चांगला फटका आणि खूप चांगल्या पद्धतीने 4 धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. या 4 धावांनी नोचा कॉल आहे पंचांचा. इथे मात्र ट्विस्ट निर्माण झाले. 9 वर 4 आले म्हणजे एकंदरीत 5 धावा एक्स्ट्राच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साइड पट्टी नक्कीच आपण पाहू शकतायत. जी फुटवर्क नक्कीच पडला असेल, पाय पडला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर पंचाने इशारा दिलाय की नोचा कॉल. इथून आपण पाहतोय अजूनही 2 चेंडू फ्री हिट आहे. या चेंडूवर किटो साठी प्रयत्न असेल मोठे फटके मारण्याचा किटो, परंतु यावेळेस चेंडू प्रॉपरली मारता आलेला नाहीये आणि या चेंडूवर जर पाहिलं तर कुठेतरी चेंडू थांबवला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. उर्वरित या षटकातील जर पाहिलं तर येस लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट होते. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 39 धावा स्कोर कार्डवर आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे इथे दर्शवलं जातंय की वाईटचा इशारा आलाय. नक्कीच कुठलाही हिस्सा बॉडी हिस्सा लागलेला नाहीये हेच मात्र दर्शवलं गेलं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट चेंडू येतोय आणि व्हाईट चेंडू या ठिकाणी नक्कीच पंचांनी दर्शवलं गेलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येत असताना धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे 40 धावा. 40 धावा स्कोर कार्डवर. ब्रिजेश पुन्हा एकदा लोअर फुलटच चेंडू आहे. इथे पकडण्याची संधी होती यष्टीरक्षकाला, परंतु कुठेतरी जज मिस जज झाला. मी म्हणेन संधी दिली गेली. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. थोडीशी घाई करायची आहे प्लीज, विनंती असेल. त्यानंतर अजूनही एक सामना आपण पाहतोय जो पेंडिंग आहे.
इथून आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिग्वेश घरात गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या 41 धावा झाल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. किटो पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वर. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकले जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी दर्शवले आतापर्यंत दिग्वेश यांनी. पहिला चेंडू डॉट फेकलाय आणि किटोची पॉवर आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली होती. जबरदस्त लांबवर लांब षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. परंतु यावेळेस आपण पाहतोय कुठेतरी चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. ओहो, यावेळेस अपेक्षा केली होती आणि या अपेक्षा पूर्ण करताना किटो आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत मी मैदानात आहेत हेच मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 47 धावा. 47 धावा लागले जात आहेत. उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. सत्तेचाळीस धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा फलंदाज नितेश गायकवाड म्हणजेच किटो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा देखील दमदार षटकार मी म्हणेन किटोच्या बॅट मधून. 2 चेंडूवर 2 षटकार आले आहेत. रन्स वाढवण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिली तर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते थोडीशी शॉर्ट ऑफ लाईन आणि शॉर्ट ऑफ लाईन वर पुरेपूर फायदा घेतला जातोय फलंदाज नितेश गायकवाड याच्याकडून म्हणजेच किटो याच्याकडून. इथून पाहिलं जाईल अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवर 2 षटकार आले आहेत. धावसंख्या 53 धावा. पण एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस पंच वळतायत, इशारा देत आहेत. अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव वाईटचा इशारा आलाय आपल्यापर्यंत. 54 धावा स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागले जात आहेत. 54 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी लाईन मध्ये इथे आपण पाहू शकतायत खराबी आहे आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रन्स या ठिकाणी नक्कीच जमवल्या गेल्या आहेत. धावसंख्या वाढली जाईल. 55 धावा स्कोर कार्ड वर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू टाकायचे आहेत. स्लोवर या ठिकाणी चेंडू परंतु चेंडू हवेत आहे. धूप चेंडूवर आलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलाय आणि गडी देखील बाद करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक होईल त्यानंतर 2 संघाचे कर्णधार टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. रेया स्टॉर्मर्स संघ आणि दुसऱ्या बाजूला डोंगरी डेडेव्हल्स. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उचललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडूला जर पाहिलं तर स्ट्रेअर केलाय. जबरदस्त फटका फाईन लेगच्या डोक्यावरून. डीप फाईन लेग मध्ये आपण पाहतोय एक षटकार. 6 धावा.
मयूर घरात आपल्याला पाहायला मिळतोय. येताना आल्या आल्या षटकार मारतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 61, 61 धावा झाल्या आहेत. इथून अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत 20 धावा जमवल्या जात आहेत या ओव्हर मधून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओहो, इथून मात्र आपण पाहतोय चेंडूला कुठल्याही प्रकारचा प्रतिहल्ला दिला नाहीये. ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 5 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा जिंकण्यासाठी 62 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष जो असेल 62 धावांचं. यानंतर आपण दोन संघांना आमंत्रित करूया. एका बाजूला रेया स्टॉर्मन्स आणि दुसऱ्या बाजूला डोंगरी डे डेव्हल्स. तर अजित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचा. तर आपण पाहतोय रिया स्टॉर्मर्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय डोंगरी डे डेव्हल्स. कॅप्टन यतीन या लगेचच आपण यायचं आहे. या ठिकाणी टॉस केलं जाईल आणि पाहायला मिळेल या ठिकाणी NPL आणि दुसऱ्या बाजूला 2025 योगेश पाटीलचा कॉल असेल. NPL कॉल आणि NPL आलाय म्हणजे योगेश पाटील टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? मी क्षेत्ररक्षण घेणार आहे. असं मला वाटतं इशारा दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आणि शुभेच्छा असतील तुम्हाला क्षेत्ररक्षणासाठी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कारण की सामना लगेच आपण चालू करणार उशीर झालेला आहे. कुठली वेळ आपण या ठिकाणी खर्च करू नका. मी म्हणेन यानंतर एक सामना आपण टॉस केलाय त्यामुळे सामना आपण करणार आहोत. तर जितकं जर लवकर करता येईल तितकं लवकर आपण मॅच ऑन करायचे. चला यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. एका साईडला आपण पाहू शकता आता आपली नवली संघ फलंदाजी मार्कवर आणि क्षेत्ररक्षण करत आहे ते म्हणजे घरत परिवार. धावसंख्येचा विचार केला तर 61 धावा झालेल्या आहेत. 62 धावांचं लक्ष असेल. पहिला चेंडू होरर पद्धतीने खेळून काढतोय ध्रुव. गोलंदाजी मार्कवर आहे ते प्रतीक घरत उर्फ सोन्या. पहिल्या चेंडूवर एक धाव पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू सामना करेल तो म्हणजेच भावेश उर्फ बट्टू. आजच्या दिवसातील त्यांचा पहिला सामना असेल. काही कारणास्तव बाहेर होते. यावेळी चांगला फटका. यावेळी मात्र पाहूया इंटू द गॅप चेंडू निघून जातोय. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरा धाव सुद्धा पूर्ण.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 3 धावा यावेळी मात्र पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 4. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणाच्या साईडला पाहिले तर स्वप्नील घरत आणि हित होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहूया पुढील चेंडू. सामना पुन्हा एकदा करेल ध्रुव. फलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र काय अलगच करण्याच्या नादात चेंडू यावेळी मात्र निर्धाव पद्धतीचा आपण पाहू शकतात. चेंडू झाले ते 3. पाहूया चौथा चेंडू या षटकातील. घेऊन येत आहेत ते प्रतीक घरात. पाहूया हलक्या हाताने खेळून केलेला चेंडू स्वतः प्रतीक घरात धावत आहेत. 1 धाव मिळेल. धाव संख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. धाव संख्या झाली ती 5. आता मात्र या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 62 धावांचा पाठलाग करताना संघ आपली नवली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तेच धावा रोखण्यासाठी घरत परिवार. पाहूया 5वा चेंडू प्रतीक घेऊन येतील. यावेळी सुरेख चेंडू. अप्रतिम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीक यांच्याकडून. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाहूया किती धावा जमा करतायत. मारण्याच्या नादात पुन्हा एकदा चुकलेले आहेत मात्र 1 धाव का रोखू शकले नाहीयेत. षटक होत आहे समाप्ती. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6. गोलंदाजी मार्क करत ते मयूर घरत. पहिल्या चेंडूवर 2 धावा पळून काढल्यात भावेश यांनी. चांगला क्षेत्ररक्षण. थोडीशी गफलत झाली होती मात्र क्षेत्ररक्षण चांगलं केलं त्यांना यांनी. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मयूर टू भावेश. चांगला फटका यावेळी मात्र पाहायला मिळतोय. पाठलाग करतायत किट्टू. चेंडू निघून जाईल. टन टन कर सीमा रेषे पार. चौकार. चला घाई करायची आहे. पाहूया पुढील चेंडू. तिसरा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर यांचा सामना करे पुन्हा एकदा भावेश. चांगला फटका यावेळी मात्र पाहायला मिळतोय. पाहूया षटकार. बिग 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 हिट षटकार. धावसंख्या 6 ने भरता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर 4 धावा आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय. थोडा खर्चिक गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळतंय. नक्कीच भावेश घरत 2 मॅच नव्हते. आता मात्र ते या तिसऱ्या मॅच मध्ये आलेले आहेत. उपस्थिती दाखवली आहेत आणि आपलं पूर्ण योगदान मात्र ते करत आहेत आपल्या संघासाठी. सुरेख फलंदाजी. पाहूया चौथा चेंडू काय होतंय या चौथ्या चेंडूवर. पुन्हा एकदा मोठा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषे पार. चौकार. नक्कीच आता मात्र या षटकामध्ये धावसंख्याच खूपच जोरदार धावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. या
सॉरी 22 धावा. यावेळी मात्र अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या 2 षटकात भावेश कोणत्या पद्धतीने खेळून काढतात हे मात्र पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मयूर. पाहूया 5वा चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बाटेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर परिपूर्ण होईल, क्षेत्ररक्षण होईल तोवर मात्र 2 धावा परिपूर्ण करतायत. पाहूया चांगला थ्रो आपल्याला म्हणतो पाहायला मिळतोय प्रतीक सोने यांच्याकडून. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती आता मात्र 24 धावा. सॉरी चला शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा भावेश तू मयूर. चांगला फटका पुन्हा एकदा. चेंडू निघून जात आहे. क्षेत्ररक्षक आहे ढोलू उर्फ हितेश. 1 धाव मिळेल. षटक होतोय समाप्त आणि धाव संख्या जाते 25 धावा. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 18 चेंडू 37 धावा. चला टीम मीटिंग कमी करायची. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आता तुम्ही सहकार्य करतील तर मात्र अजूनही आज सहकार्य होईल तर ही यानंतरची एक मॅच होईल. नाही तर मग उद्या आपल्याला षटकामध्ये कटोती करावी लागेल. हे मात्र सर्वांनी ध्यानात ठेवायचं आहे. आणि 5 ओव्हरचे षटक झाले तर कुठे आपल्याला मजा येईल. नितीन पाटील यांचं मंचावर स्वागत झालेलं आहे. चला षटक आता मात्र पुढील षटक घेऊन येत आहे तो नयन घरत और बाबू. सामना करते पुन्हा एकदा भावेश. पूर्णपणे चांगली फलंदाजी करत आहेत भावेश. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहे तो नयन. पाहूया भावेश नयनांना कोणत्या पद्धतीने खेळून काढतात हे मात्र आता मात्र पाहायचं आहे. प्रथम चेंडू. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गडी बाद. चला यावेळी मात्र नयन घर त्यांच्यावर पारितोषिक लागले आहे. जर हॅट्रिक घेतली तर विनय यांच्याकडनं 500 रुपयांचे पारितोषिक. तर पहिला विकेट गेलेला आहे. अजूनही 2 विकेट घ्यायचे बाकी आहेत. आणि भावेश यांची जागा घेण्यासाठी आता मात्र आले ते ब्रिजेश घरत. नक्कीच चांगली फलंदाजी केली भावेश यांनी. आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलेलं आहे. पहिल्याच चेंडूवर गडीबाद करण्यात यश आले तर नयन यांना अजूनही 2 जर विकेट घेतले तर विनय यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मात्र पाहूया काय होतंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा नयन. तर दुसऱ्या साईडला फलंदाजी मार्कवर येते म्हणजे ब्रिजेश घरत. चांगला बॅटल आपल्याला मात्र पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढील चेंडू नयन यांचा. यावेळी मात्र सुरेख चेंडू लावड पेल. मात्र पंच थोडं यावेळी मात्र गचाळ असे फेकी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावाच्या जागी 2 धाव नक्कीच पळून काढले दोन्ही फलंदाजांनी. लेग बाईचा इशारा असेल पंचांचा. 2 धावा असतील. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा. 2 चेंडू आणि 27 धावा. नक्कीच चांगले दोन्ही चेंडू हाताळलेत नयन यांनी. पहिल्या चेंडूवर गडीबाद. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव होता. मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांकडून चुकी झालेली आहे. पाहूया पुढील चेंडू. तिसरा चेंडू. यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अपील. पंच खालीच करतायत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू एकदम अप्रतिम हाताळलेले आहेत नयन यांनी.
चौथा चेंडू पाहूया सामना करतील ते ब्रिजेश. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे हितेश क्षेत्ररक्षण करेल. एक धावा काय वाचू शकत नाही. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धाव. वा आता मात्र या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवर किती धावा येतात हे मात्र पाहायचं आहे. फलंदाजी मार्कवर आता मात्र आलाय तो म्हणजे ध्रुव. चला घाई करायची आहे. जास्त वेळ घेऊ नये. अजून एक मॅच खेळवायची हे मात्र सर्वांनी ध्यानात ठेवायचं आहे. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पाहूया काय होत आहे. चेंडू यावेळी मात्र सुरेख पाहायला मिळतोय. नक्कीच पंच आमच्याकडे वळत आहेत. 2 याचा मंतर वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येत पुन्हा एकदा 1 नंबर. धाव संख्या झाली ते 29 धावा. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नयन यांचे चांगलं षटक हाताळलेलं आहे आतापर्यंत. पाहूया 5वा चेंडू. सुरेख चेंडू यावेळी मात्र फलंदाजाला काही समजत नाहीये. सुरेख गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत नयन यांच्याकडनं. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र धावसंख्या कुठेतरी स्थिरावलेली आहे 29 धावांवर. मोठा फटक्याची गरज असेल जर सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू आहे. पाहूया 13-33 असं समीकरण आहे. पाहूया या चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा पंच वळतायत. वाईट चेंडू. नक्कीच धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 30 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू असेल. पाहूया आता मात्र शेवटच्या चेंडूवर किती धावा आहेत हे मात्र पाहायचं आहे. ध्रुव घरात एका साईडला ते नयन करत गोलंदाजी मार्कवर. स्वीप करण्याचा प्रयत्न. पाहूया 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण याच्यावर पाहायला मिळतोय. प्रसन्न भाई यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नयन घरात उर्फ पप्पूच सूर्यकाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. षटक होत आहे समाप्ती. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 31 धावा. चला घाई करायची आहे. जास्त वेळ देऊ नका. तणाय करत गोलंदाजी मार्कवर. समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 31 धावा. 12-31. चला प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नका. तुम्हाला एक विनंती आहे. प्रत्येक चेंडूवर आता मात्र टीम मीटिंग करू नका. अजून एक सामना खेळवायचा आहे हे मात्र लक्षात ठेवा. जर आज सामने झाले सर्व तर उद्या मात्र 5 षटकाचे होतील. नाहीतर कटोती करावी लागेल. चला पाहूया तणाय घरात सामना करतील ते ध्रुव. यावेळी चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहे तर पाहूया. षटकार येतोय. चला षटकार येतोय. अकरा चेंडू आणि 25 धावांची गरज. 11 चेंडू 25 धावा. 25 धावा 11 चेंडू. पहिल्या चेंडूवर मोठा फटकार आता मात्र खेळतो येतो म्हणजे ध्रुव. पाहूया पुढील चेंडू तणाय तो ध्रुव. पुन्हा एकदा हलक्याने खेळून करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक होईल तोवर एक रन मात्र परिपूर्ण. एक धाव. आता मात्र धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. 10 चेंडू 24 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर ते म्हणजेच ब्रिजेश खरत. गोलंदाजी मार्कवर तणाय. पाहूया तिसरा चेंडू या षटकातील. यावेळी मात्र पाहूया क्षेत्ररक्षक होईल.
तोवर मात्र एक धाव का रोखू शकत नाहीये. वाईड चेंडू असेल नक्कीच. दहा चेंडू आणि आता मात्र 22 धावांची गरज. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा ताण सामना करेल तर ध्रुव. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. आता मात्र पाहूया पुन्हा एकदा आमने सामने. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू निघून जाईल सर. बिग 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 हिट, सीमारेषे पार, षटकार. चला चेंडू आलेला आहे. चला चला फटाफट घाई करा. 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू 9-16 9-16. पाहूया पुढील चेंडू. या षटकातील चौथा चेंडू. चेंडू हवेत आहे. पाहूया त्याने स्वतः जात आहेत. यावेळी मात्र ध्रुवची पारी होते समाप्त. आता मात्र ध्रुव यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजेच रिंकेश. रिंकेश घरात हार्ड हिटर ढोलू अंकल. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आता मात्र फलंदाजी मार्कवर येत आहे तो म्हणजे रिंकेश घरात. फायर रूम आहे असा मात्र रिंकेश. आणि आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या समोर आहेत ते हितेश घरात उर्फ ढोलू. नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जाईल. पाहूया पुढील चेंडू. तणय यांचा सामना करेल तर रिंकेश. नक्कीच अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रिंकेश कडे नजरा असतील की नक्कीच संध्याकाळच्या सत्रात ते चांगलं खेळतात असं मयंक आपल्याला सांगतायत. पाहूया चला बाईकवाल्याने गाडी काढायची आहे पटापट. चला पुढील चेंडू. पुन्हा एकदा टर्न आहे तो रिंकेश असा मात्र पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पाहूया तणय घरात शेवटचा चेंडू असेल रिंकेश घरात. पाहूया काय चमत्कारिक मोठा फटका खेळतात काही मात्र पाहायचं आहे. शेवटचा चेंडू या षटकातील 16 धावांसाठी. यावेळी मात्र षटक होत आहे समाप्त. आता मात्र रिंकेश फक्त आणि फक्त बघत राहिले आहेत पंचांकडे. मात्र षटक होत आहे समाप्त. आता मात्र समीकरण राहिलंय 6 चेंडू आणि 16 धावांचा. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज. चला 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 घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण संघ घरात परिवार. चला घरात परिवार संघ पंचांनी थोडी त्यांना ताकीद द्यायची आहे. चला 6-16. चला
गोलंदाजी मार्गावर आता मात्र हितेश घरात उर्फ डोलू. जर हितेश यांनी हायट्रिक घेतली तर विनय घरात यांच्याकडनं 1000 रुपये. आणि जर हितेश घरात उर्फ ढोलू याने जर लगातार चांगले 3 बॉल टाकले, नो वाईट काहीच नाही, तर मयंक यांच्याकडनं 500 रुपये. पाहूया 6 चेंडू आणि 16 धावा. फलंदाजी मार्कवर आहेत ते ब्रिजेश, गोलंदाजी मार्कवर आहेत ते हितेश. आणि जर ढोलूने 16 धावा दिल्या तर 1000 रुपये यतीन पाटील यांच्याकडनं. पाहूया पहिला चेंडू. चला वाईट चेंडू असेल, वाईटने सुरुवात होत आहे या षटकाची. आता मात्र समीकरणामध्ये थोडं परिवर्तन झालेलं आहे. 6 चेंडू आणि 15 धावांचे समीकरण आता मात्र आपल्या समोर आहे. पाहूया ढोलू. यावेळी चेंडू हवेत आहे स्वतः. यावेळी मात्र जेल सुटतोय, मात्र निर्धाव चेंडू असेल हा. 5-15 असं समीकरण आता मात्र समोर. चांगले प्रयत्न होते नयन उर्फ पप्पू यांचे. आपले एफर्ट्स लावले, पूर्ण 100% दिले, चेंडू पर्यंत पोहोचले. थोडा चेंडू निसटला, चांगलं क्षेत्ररक्षण. चला आता मात्र शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पाहूया ढोलू टू ब्रिजेश. यावेळी चेंडू हवेत आणि गडी बाद. चला फलंदाजाने तयारच राहायचंय, जास्त टाइम लावू नये. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, फलंदाज याच्या आधी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आणि यानंतरचा ज्या 2 संघाचा सामना आहे, जर ज्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय त्याने लवकरात लवकर आपली काय स्ट्रॅटेजी असेल ती बनवून ठेवा आणि लगेच उतरा मैदानात. हायट्रिक घेतली तर हितेश भाऊ अप्पा यांच्याकडनं 500 रुपये आणि विनय घरात यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये लागलेले आहेत. आणि जर 16 धावा दिल्या तर यतीन पाटील यांच्याकडनं 500 रुपये. पाहूया हितेश उर्फ डोलू, गुड बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 15 धावांची गरज. यावेळी मात्र सुरेख चेंडू. क्षेत्ररक्षकाला काही सापडला नाही, मात्र 1 धाव परिपूर्ण केलेली आहे. आता मात्र 3 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 3-14 फलंदाजी मार्कवर येते. चला रिया यांनी या सामन्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. कुणाल भाऊ आणि टीम नक्कीच तुम्हाला कॉल असेल. सुरेख चेंडू. यावेळी मात्र लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. रिंकेश बॅक टू द पवेलियन. चला पुढील फलंदाज लगेच उतरायचा आहे. स्वतः संगमालक येत आहेत विप्लेश. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी हितेश उर्फ ढोलू यांची आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मात्र रिया या संघाचे संघमालक आमच्या समोर आले आहेत. त्यांना मी विनंती करतो यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. काय टीम मीटिंग्स असतील गुप्तगू करून घ्यायचे. चला 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. नक्कीच जर एक्स्ट्रा टाकले नाही तर मात्र सामना आपल्या खिशात आहे. नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तनय घरात सुद्धा दिसत आहेत. चांगली गोलंदाजी तनय यांच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. एक शांत वातावरणात आता मात्र आपला ही टुर्नामेंट पूर्णपणे चालू आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळी मात्र आडव्या बेटीने ताडवा फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. चौकार. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला शेवटचा चेंडू असेल. जास्त टीम मीटिंग करू नये आणि यानंतर ज्यांचा सामना आहे, ज्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय त्याने लगेच सजून घ्यायचे. आणि कोणतीही टीम आता जिंकून दे मध्ये जाऊ नये. टीम मीटिंग बाहेरच करून घ्यायची रिया यांनी आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. शेवटचा चेंडू. चेंडू हवेत आहे. पाहूया
गडी बाद आणि घरत परिवार आजच्या दिवसातील शेवटचा सामना विजय झालेला आहे. भेटूया त्यांच्याबरोबर उद्या. नक्कीच आपल्याला एका साईडला पाहायला मिळतात प्रतीक पाटील उर्फ बाबू आपल्या घरच्या कपड्यावर मैदानात मंद मंद पावल्याने येताना. चला नक्कीच घरत परिवार तुमचं अभिनंदन असेल, मात्र त्यांनी बाहेर यायचं आहे लवकरात लवकर.